सचिन सचिन फक्त एक मॅच पंच प्लीज. चला बिग फाईट बिग लढत पाहतोय. एका बाजूला सायना स्पोर्ट्स नवीन पाडा, दुसऱ्या बाजूला ईगल स्पोर्ट्स नायगाव. पहिल्या षटक हाताळण्यासाठी साईनाथ संघाकडून रोहन यांना पाहतोय. कल्पेसाठी पहिला चेंडू तेज तर्रार. हा गतीमध्ये स्वार हा गोलंदाज पाहतोय. पण पहिला चेंडू पाहिलं तर दिशाहीन होता, परंतु या गोलंदाजाकडे पाहिलं तर अचूक लाईन आणि लेंथ आहे. त्याच कारणास्तव पाहिलं तर सिद्धेश सारखा गोलंदाज थोडासा माघारी गेलाय आणि आता गोलंदाजी मार्कवरती रोहन यांना प्रचारण केलेलं आहे. यावेळेस पाहिला तर अप्रतिम चेंडू, तेज तर्रार चेंडू पाहिला. बघा उब्बरता सितारा आहे हा नवीन पाडा संघाचा. यास वन बाउन्स सुद्धा दिलेला आहे पंचांकडून. चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिला आपण गोलंदाज रोहन यांना. रोहन पुन्हा एकदा कल्पेसाठी. यावेळेस लेगस्टिक सोडून घेणार चेंडू होता. पाहिलं तर पंचाची श्रेय वाईटचा येतो. एक अवांतर धाव. या अवांतरच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचते 2 या आकड्यावरती. बघा वेग आहे, परंतु थोडीशी लाईनमध्ये परिवर्तन करावं लागेल. चांगल्या लाईनवरती चेंडू आदळावे लागतील गोलंदाज रोहन यांना. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे, कौशल आहे तिकडे. एक धाव. या एका धावेने पहिले तर अकाउंट ओपन होते. कल्पेश यांचा धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. परेश ऑन स्ट्राइक. यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग एज. बघा प्ले डाऊन होतोय, फलंदाज बाद होतोय. मोठा मासा लागलाय जाळ्याला. परेश गोल्डन डकचा शिकार. कौन हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई सिटी वाजली. हिरव्या रानात तांबड्या मालात. 4 चेंडू खेळ झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू. जयेश येतोय चेंडू जवळ आणि चांगली फिल्डिंग पाहतोय. पण बघा आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणास्तव पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चांगली रन विकेट पाहतोय. या 2 धावा, या 2 धावांशी धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल पॉवर प्ले षटकातील. बघूया मोठा फटका येणं गरजेचं आहे या शेवटच्या बॉलवर. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल केलाय, परंतु बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल धावेसाठी षटक संपते पहिलं. एका षटकात समाप्त होतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. एका गडीच्या मोबदल्यामध्ये. एसडीजे कोणाई सिटी वाजली. चुरून चुरून नांगती दपून दपून नांगती. चुरून चुरून नांगती दपून दपून नांगती. आदरणीय सन्माननीय शनिवारजी वरठा यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही या VIP डायजवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण मिस्टर अविनाश किणी यांना. अविनाश बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण.
पहिला बॉल अविनाश यांचा ऑपरेटर बॉल होता. पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. अप्रतिम फटका पडतो. छत्रशक आहे तिकडे कौशल आणि कौशल करत नाही चुकी. फलंदाज होतो फेल. विकेट डाऊन दे. प्रथमेश बॅक टू डगआउट गॉन. हिरव्या रानात तांबड्या मालात नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर हेमंत जाधव यांना. दोन बंधू कल्पेश जाधव आणि हेमंत जाधव दोन्ही बंधू पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. अविनाश यावेळेस आफ्टर बॉल होता. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक आहे तिकडे तैनात आणि यावेळेस आल्या पावली परततोय फलंदाज हेमंत जाधव. गोल्डन डकचा शिकार. विकेट डाऊन. तू ओरी दिसाया सुंदर तू बसली के अंदर तू पक्का बोलाया आहेस तू प्यारे वाणी समुंदर तू पक्का बोलाया आहेस तू प्यारे वाणी समुंदर चल जाऊ रानात तांबड्या मालात गौरी नाचून नागाय. नवीन फलंदाज पाहता आपण मिस्टर भावेश यांना. बघा आता पाहिलं तर ईगल स्पोर्ट्स नायगाव संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. महत्त्वाचे खेळाडू बाद झाले परंतु कल्पेश अजून सुद्धा पाहिलं तर बॅटिंग मार्कवरती आहे. यावेळेस परत फटका चांगला सिंगल धाव घेण्यात यश मिळते. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 9 या आकड्यावरती. यावेळेस परत पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचते 10 याकडे. डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन पोचते. 5 चेंडूचा खेळ झाला. या षटकातील विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी केल्या यावेळेस अविनाश यांनी. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. एक धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचते 11 या आकड्यावरती. षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 11. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एसडीजे. मला मारली मारली मैत्राणी नीज माझी चोरली चोरली मैत्राणी. जीव 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 मला लाविला नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होती आपण पाहतोय मिस्टर जयेश यांना. जयेश शेवटच्या षटक हाताळण्यासाठी जयेश बॉलिंग मार्क वर सज्ज असतील. पहिला बॉल भावेशसाठी. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस फटका फसलाय. समीर चेंडू खाली येतो. समीर कोण होते चुकी. एक धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. बघा हा झेल पकडणं गरजेचं होतं कारण स्ट्राईकवरती आता कल्पेश गेलाय. जरा झेल घेतला असता तर नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती गेला असता. स्ट्राईकवरती गेला असता परंतु आता पाहिलं तर कल्पेश यांना स्ट्राईक मिळालाय आणि कल्पेश हे पाहिलं तर ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाचे प्रमुख फलंदाज आहेत. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू घेऊन कल्पेश साडी. यावेळेस आफ्टर ट्रॅकर बॉल होता. बघा बॅटची लिडिंग एज आणि स्वतः फलंदाज. बघा याला बोलतात खेळाडू वृत्ती. त्यांना सुद्धा माहिती होतं बॅटच्या लिडिंग एज लागलाय आणि स्वतःहून चालत निघालं तर विकेट डाऊन होते. अजून एक गडी गारद होतोय ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाचा. चल जाऊ रानात तांबड्या मालात गौरी नाचून नागाया.
यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय डावखऱ्याचा फलंदाज दर्शन नम यांना पाहतोय. भावेश पवार यांचे फॅन आहेत दर्शन आणि तशीच काहीतरी कामगिरी आता करावी लागेल. शेवटचे षटक आहे, मोठे फटक्यांची आवश्यकता आणि त्यांच्याकडे ते कॅलिबर आहे. मोठे फटके खेळण्याची कॅलिबर ते त्यांच्याकडे आहे, ती ताकद त्यांच्याकडे आहे. परंतु आता पाहिलं तर थोडंसं पाहिलं तर संघ अडचणीमध्ये आहे. या अडचणीतून बाहेर काढायचं मोठे फटके खेळणं गरजेचं असेल दर्शन नम यांना. जयेश पुढचा बॉल घेऊन दर्शनसाठी. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव. दुसरी धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा. या 2 धावा, या 2 धावांशी धावफलक पाहिले तर पुढे सरकते, जाऊन पोचते 14 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा बघा चांगल्या चेंडूला सन्मान केलाय दर्शनने सुद्धा आणि एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलाय. एक सिंगल धाव, या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचते 15 याकडे 15 ऑन बोर्ड. या षटकाचा विचार केला तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. कमीत कमी 20 ते 22 धावा स्कोर बोर्डवरती लावायला गरजेचं आहे, कारण दुपारी सत्र चालू आहे. दुपारी सत्रामध्ये मोठे फटके पाहिले तर कमी प्रमाणात आलेत. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस हाफ ट्रॅकरवर फटका फसलाय परंतु गॅपमध्ये चेंडू जातोय. एक धाव होते कंप्लीट. रोहन चांगला थ्रो आणि गडी गाड होताना पाहतोय. भावेश रनर चेंडूमध्ये डगआउटमध्ये जाताना पाहतोय. एस डी जे. चलना भिजूया पावसात नात जोडूया प्रेमात. चलना भिजूया पावसात नात जोडूया प्रेमात. चल ना भिजूया पावसात माझ्या घेऊया प्रेमात. चल ना भिजूया पावसात माझ्या घेऊया प्रेमात. हिरव्या रानात तांबड्या मालात का भावेश धावसंख्या जाऊन पोचते 16 या आकड्यावरती. सुनील यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता. फलंदाज होतोय बाद. षटक संपते तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते फक्त आणि फक्त 16 या आकड्यावर. 17 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय. थोड्याच वेळात या मॅचमध्ये पुन्हा एकदा परत येऊया. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया. एस डी जे. जाम प्रेम 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 मव करेला जीव 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 मला लाविला. जाम प्रेम प्रेम हितेश गणेशकर आणि आशिष सुतार यांनी कृपया करून कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. आणि नितेश तुम्ही सुद्धा यायचं आहे. कृपया करून कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. नितेश बेंदर, आशिष सुतार आणि हितेश गणेशकर. जीव मला लाविला लाविला मैत्रिणी प्रेम भाव करेला करेला मैत्रिणी. गोठी गोठीत तुवा प्रेम जडला तुझ्याशी गणाता मी जोडला. माझ्या तुझ्यावर प्रेम चढला पाहून तुला माझा मन भरला. गोठी गोठीत तुवा प्रेम जडला तुझ्याशी गणाता मी जोडला. माझ्या तुझ्यावर प्रेम चढला पाहून तुला माझा मन भरला. फोन मी लाविला लाविला मैत्रीला तुला मिस तुला करीला करीला मैत्रीला तुला.
मला लावीला लावीला मैत्रिणी प्रेम भाव करेला पार करेला मैत्रिणी यस सर थँक्यू डीजे. हितेश गणेशकरने यायचं आहे. नितेश बेंदर तुम्ही सुद्धा यायचं आहे. नितेश बेंदर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही कृपया करून 2 मिनिटं इथे यायचं आहे. हितेश गणेशकर पहिल्या षटक हाताळण्यासाठी हेमंत जाधव यांना पाहतोय. बॉलिंग मार्क होती. अविनाश किनी स्ट्राईक वरती असतील. नॉन स्ट्राईकला आपण अनिल यांना पाहतोय. पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लावलं पेल आणि पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. अविनाश किनी बॅक टू डगआउट. गोल्डन डकचा शिकार. शेती मारली मारली मैत्रिणी हीच माझी चोरली चोरली मैत्रिणी शेती मला मारली मारली मैत्रिणी हीच माझी चोरली चोरली मैत्रिणी नवीन फलंदाज दाखवल्याचा फलंदाज आपण पाहतोय. मिस्टर सिद्धार्थ यांना पाहतोय. हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस सोडून दिलाय. पंचांचा इशारा आहे. नक्कीच वाईट असेल. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावफलकाचा फलक आपण पाहिलं तर ओपन होताना पाहतोय. यावेळेस बॉडी लाईन चेंडू होता. एक धाव इथे घेण्यात येते. यावेळेस पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. याच कारणास्तव पाहिलं तर वाईटचा इशारा पंचांचा. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. एक छोटंसं माफक आव्हान ठेवलंय ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाने. ओके हेमंतचा पुढचा चेंडू. यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता. बघा निर्धाव चेंडू येतोय. असेच चेंडू हाताळावे लागतील जर सामन्यामध्ये काहीतरी चांगली कामगिरी करत असेल तर असेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील. यावेळेस गोलंदाज. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक आहे. चेंडू खाली. अप्रतिम झेल. फलंदाज ठरतोय फेल. विकेट डाऊन होते. अजून एक हादरा सायनर टीमला.
यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती रोहन. रोहनने काय गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये, पण तो फलंदाजी करायचं आहे. हेमंत यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. चेंडू येतोय निर्धाव. षटक संपते पहिलं आणि एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. बघा मला वाटते नवीन गोलंदाज आपण दर्शन नोमेंना पाहतोय. नवीन पदार्पण झालंय या संघामध्ये आणि पहिली मॅच खेळताना पाहतोय. या वर्षातील पहिली मॅच या संघातून खेळताना पाहतोय पण दर्शन नोमेंना. पहिला बॉल दर्शन नोमेंचा. अनिल साडी पहिलाच बॉल क्रॉस केलाय. एक सिंगल धावले. दुसरा प्रयत्न थोडासा फंबल झालाय. एकच धाव. बघायला चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा. जिकडे सिंगल धाव तिकडे 2 धावा घेताना पाहतोय. 2 धावांनी धावसफलक पाहिलं तर पुढे सरक ते जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. या षटकाचा विचार करता भावेश यांचं दर्शन यांचं भावेश पवार त्यांना नावाने संबोधलं जातं जास्तीत जास्त या वसई पट्ट्यामध्ये. एक स्टायलिश प्लेअर आहे दर्शन. यावेळेस काय चेंडू हाताळलाय. अप्रतिम चेंडू. स्विंग अँड मिस. अरे चेंडू मला वाटते बॅटच्या टोला लागला होता. याचा फलंदाज होतोय बाद. बघा चांगली खेळाडू ती पाहिली आपण या फलंदाजाकडून. आणि एक गडी गारत होताना पाहतोय साईनाथ संघाचा अजून एक. मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मी शायनिंग मारत जाय ग तुझ्यावर. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर कौशल. कौशल पुजारी यांना पाहतोय आपण स्ट्राईक वरती. एक हार्ड हिटर बॅट्समन आहेत सायनाथ टीमचे. दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावर फटका फसलाय परंतु पाहिलं तर चेंडू विकेट किपरपासून थोडासा दूर होता. त्याच कारणासोबत एक सिंगल धाव ते ॲड होताना पाहतोय स्कोअर बोर्डमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. पाच चेंडूचा खेळ झाला या षटकातील विचार केला तर
आणि दर्शनाने चांगली गोलंदाजी केली. यावेळेस पाहिलं तर शेवटचा बॉल असेल दर्शनांचा. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय सर डिक्लेरेशन झोन मध्ये एका सिंगल धावेसाठी. षटक संपते दुसरं आणि 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 6 बॉल 8 धावा. खूपच रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये. बघा काल पाहिलं तर पहिला दिवस पाहिला सकाळ 17 पासून संध्याकाळ 17 पर्यंत लो स्कोरिंग मॅच पाहिल्या. त्यानंतर कालचा दिवस पाहिला तर सकाळ सत्र थोडंसं लो स्कोरिंग मॅच झाला, परंतु त्यानंतर दुपार सत्रामध्ये भरपूर धावा इथे होताना पाहिल्यात. परंतु आजचं सकाळ सत्र पाहिलं तर भरपूर धावा झाल्या होत्या, परंतु दुपार सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. दर्शनने चांगली गोलंदाजी केली आहे. 07 नंबरची जर्सी परिधान केलेला दर्शन आता पूर्णपणे पाहिलं तर परेश यांच्यावरती जबाबदारी असेल. परेश बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी. या एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असलेल्या सामना जिंकण्यासाठी सायना टीमला. बघा प्रेशर टाकायचं असेल तर सातत्याने पाहिलं तर निर्धाव चेंडू घेणं गरजेचं आहे. विकेट आणि निर्धाव चेंडू ईगल संघाला मजबूत स्थितीमध्ये आणू शकतो. बघा परेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. चेंडू जातोय ऑन साईड रिझनमध्ये. डीप मिड विकेट रिझनमध्ये शतरक्षक होता तिकडे तैनात. बघा भावेश होते तिकडे. एक सिंगल धाव होते तिकडे. डबल धाव घेण्यात यश मिळते. बघा सिंगलचं रूपांतर डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोचते ऑन बोर्ड 12 या आकड्यावरती. अजून सुद्धा सामना पाहिला तर बॅलन्सिंग आहे. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 पाहिजे. 4 बॉल 5 धावा. परेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. फुल टॉस चेंडू होता. बघा शतरक्षक आहे तिकडे दुरून येतोय. 1 धाव झाली. दुसरा धाव प्रयत्न, परंतु पाहिलं तर एकच धाव ते समाधान माल लागते. परेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागला. 1 धाव झाली. दुसरा धाव प्रयत्न असेल का? नाही. बघा थोडंसं फंबल झाले फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला अनिल. त्याच काळाचा मला 1 सिंगल धाव. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. दोन चेंडू 3 धावा. 2 बॉल 3 ची आवश्यकता असेल. एखादा निर्धाव चेंडू आला तर या सामन्याचं चित्रीकरण थोडंसं बदलेल. बघूया कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारतो. चला केतकी बॉईज खंडीवाडा संघाच्या कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे. वैभव टॉससाठी यायचं आहे. मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे. प्रथमे चेंडू खाली येतोय आणि गडी गार होतोय. बघा चेंडू निर्धाव येतोय. आता मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय जयेश. एक हार्ड हिटर बॅट्समन ज्यांनी भरपूर वेळा सामने षटकाराने फिनिश केल्यात. तोच जयेश थोडीशा उशिराने येताना पाहतोय. संघ अडचणीमध्ये आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका आला तर सायना टीम या सामन्यामध्ये बाजी मारू शकतो. आणि निर्धाव चेंडू टाकला तर ईगल स्पोर्ट्स नायगाव हा एक विक्रम करू शकतो, कारण 18 चेंडूमध्ये 17 धावा डिफेंड करणारा पहिला संघ असेल. एक बॉल 3 खूपच रंगतदार सामना स्थितीमध्ये पाहतोय आपण. 1 बॉल 3 जयेश ऑन स्ट्राइक. स्लो रोल चेंडू. फुल टॉस वसूल केलाय. षटकार येतोय. मी बोललो होतो
जयेश भोकर क्षणावरती षटकार मारून मॅच फिनिश करतो आणि तसंच काहीतरी होतं का पाहते षटकार येतोय आणि मॅच फिनिश होते या षटकाराने. मी गाडीवर फिरताना कामानी